नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय पालक पनीर। चला रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात पहिले मी पालक स्वच्छ धुवून घेतली। त्यानंतर कढईत गरम पाणी ठेवलं। त्यात मी थोडीशी साखर आणि थोडंसं मीठ टाकलं। साखर टाकल्यामुळे पालकचा रंग टिकून राहील, कलर चेंज होणार नाही पालकचा। पालक फक्त 3 ते 4 मिनिटं गरम पाण्यात उकळवून घ्यायची आहे आपल्याला। व्यवस्थित खालीवर करून पूर्ण पालक छान गरम पाण्यात उकळली गेली पाहिजे। फक्त 3 मिनिटं। बघा 3 ते 4 मिनिटं झालेत। इथे मी थंड पाणी घेतले, यात काही बर्फ टाकले मी। हे सर्व पालक आपल्याला थंड पाण्यात टाकायचे, जेणेकरून त्याची कुकिंग प्रोसेस थांबेल। त्यानंतर मी इथे 2 टमाट्याची पेस्ट करून घेतली। त्यानंतर बघा मी इथे घेतली कोथिंबीर, 4 ते 5 हिरवी मिरची आणि ही पालक। मिक्सरमध्ये छान आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे। बघा ही पेस्ट तयार आहे। आता आपण रेसिपीला सुरुवात करू। इथे मी घेतली आहे कढई, यात टाकलं तेल, 2 तेजपान, 1 दालचिनी आणि जिरं। त्यानंतर यात टाकले एकदम बारीक बारीक कट केलेले कांदे, मोठे 2 कांदे कट करून घेतले मी। हे यात छान फ्राय करून घेऊ। बघा कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला। त्यानंतर मी इथे अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे। कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट छान फ्राय करून घ्यायची आहे। गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित कांदा फ्राय करून घ्यायचा। त्यानंतर मी यात टाकते टोमॅटो प्युरी। टोमॅटो प्युरी पण छान फ्राय करून घ्यायची। बघा छान फ्राय झालंय। तीन ते 4 मिनिट छान परतवत राहायचं। त्यानंतर मी यात टाकते थोडीशी हळद, थोडीशी धने पावडर आणि 1 चमच लाल तिखट। त्यानंतर मी यात टाकते पनीर मसाला। बघा मी हा पनीर मसाला यूज केला आहे, सुहाना पनीर मसाला। तुम्ही कुठलाही पनीर मसाला यूज करू शकता। सर्व मसाले छान फ्राय करून घ्यायचे। बघा आपल्याला 2-3 मिनिटं छान परतवत राहायचं। बघा छान मसाले आपले फ्राय झालेत। आता आपण यात पालकची जी पेस्ट केली होती ती यात टाकून घेऊ। त्याच मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं पाणी घेऊन ते पण यात टाकते। सर्व छान मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर मी यात अजून पाणी टाकते। थोडं थोडं करून आपण यात पाणी टाकायचं। तुम्हाला किती घट्ट हवी आहे भाजी किंवा किती पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाकायचं। सर्व छान फ्राय करत राहायचं। थोडीशी उकळी आली भाजीला की आपण यात चवीनुसार मीठ टाकायचं। परत छान फ्राय करत राहायचंय। मी थोडं अजून पाणी टाकलं यात। त्यानंतर मी साईडला एक पॅन घेतला, त्यात मी हे पनीरचे क्यूब छान फ्राय करून घेते। एक हलकासा कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करायचं। आपले पनीर छान फ्राय झालंय। बघा इथे मी भाजीत टाकते 1 चमच बटर। त्यानंतर हे सर्व पनीर मी यात टाकते। सर्व छान मिक्स करून घ्यायचं। बघा ही तर आपली पालकची भाजी तयार आहे। यात मी आता टाकते फोडणी। बघा 1 चमच तूप घेतलं, त्यात बारीक बारीक कट करून घेतलेले लसूण टाकले आणि 3 ते 4 लाल मिरची त्यात टाकली। फ्राय करायचं आणि आपल्या भाजीवर हे सर्व टाकून द्यायचं। ही फोडणी टाकून द्यायची
आणि ही आपली लसूणी पालक पनीर भाजी तयार आहे. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.